शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शिवसेना नेते रामदास कदम यांनी लोकसभा निवडणुकीवरती उघडपणे भाष्य केलेलं आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सुद्धा निशाणा साधलेला होता। यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावरती पलटवार केलाय। विशेष म्हणजे रामदास कदमांनी भाजपला सुद्धा लक्ष्य केलेलं आहे। बघूया या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। लोकसभा निकालानंतर महायुतीचे नेते अजित पवारांना टार्गेट करतात। महायुतीच्या पराभवाला भाजप नेत्यांकडून अजित पवारांना जबाबदार धरलं जात आहे। आता शिंदेंच्या शिवसेनेनंही हीच री ओढायला सुरुवात केली आहे। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात रामदास कदमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच अजित पवारांना लक्ष्य केलं। अजित पवार थोडे दिवस महायुतीत आले नसते तरी चाललं असतं अशा शब्दात रामदास कदमांनी नाराजी बोलून दाखवली। क्रांतिकारी निर्णय घेतलेत। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत। असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत। देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। अजित दादा नसते तर तुमची लंगोट पण वाचती नसती। दादा वेळेवर आले म्हणून जे काही राहिली आहे शिल्लक, ती शिल्लक दादांमुळे राहिली। ही दादांची कृपा आहे। तुम्ही जसे शिवसेनेच्या मुशीत तयार झालो म्हणताय, आम्ही सुद्धा शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीत तयार झालेली आहोत। महायुतीत मिठाचा खडा टाकला जाऊ नये यासाठी आमचा प्रयत्न असतो। आम्ही सन्मानाने शांत राहतो, पण भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे साहेबाचा गट यांना सुद्धा आवर घाला। लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेवर सर्वात शेवटी आपले उमेदवार घोषित करण्याची वेळ आली। हिंगोलीचे तत्कालीन खासदार हेमंत पाटलांना जाहीर झालेली उमेदवारी बदलण्याची नामुष्की ओढवली। भाजपच्या सर्वेमुळे यवतमाळ वाशिममधून भावना गवळींचं तिकीट कापावं लागलं, तर हेमंत गोडसेंच्या उमेदवारीवरून प्रचंड घोळ बघायला मिळाला। हाच धागा पकडत रामदास कदमांनी भर सभेत भाजपला लक्ष्य केलं। एक हात जोडून विनंती फक्त शिंदे साहेबांना आहे, आपल्या भाजपच्या नेत्यांना सांगा, आपल्या हात जोडून विनंती आहे। मला माहिती आहे कोण बोलणार नाही या विषयावरती। मला घेऊन जा मोदी साहेबांकडे, शहा साहेबांकडे। मी सांगेन की साहेब, वेळेवरती एकनाथ शिंदेचे जसे भाजपचे 2 महिने आधी उमेदवार दिले, तसे शिंदे साहेबांचे 15 उमेदवार 2 महिने आधी दिले असते, आज चित्र वेगळं दिसलं असतं। यशाचं आणि अपयशाचं मूल्यमापन केलं जातं तेव्हा त्याला अनेक कंगोरे असतात। मग आम्ही 15 उमेदवार अगोदर डिक्लेअर केले असते तर बरं झालं असतं का? असे वेगवेगळ्या प्रकारचे गणित राजकारणात मांडल्या जातात। याचा अर्थ असा नाही केला की ते डिक्लेअर केले असते निवडून आले असते। आता आमचे संभाजीनगरचे उमेदवार आणि निवडून डिक्लेअर झाले, निवडून आले, असं नसतं राजकारणात। कधी अनेक उमेदवार असे आहेत अगदी वेळेवर शेवटी विड्रॉल पर्यंत डिक्लेअर होत नाही, डिक्लेअर गेले आणि निवडून आले। लोकसभा निवडणुकीतील अनुभवानंतर शिंदेंच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीनं टाकही फुंकून पिण्याचं ठरवलंय। विधानसभेला 100 जागांची मागणी करा असा सल्ला रामदास कदमांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय, तर याआधी छगन भुजबळांनीही 80 ते 90 जागा लढण्याचा आग्रह धरलाय। त्यामुळे जागा वाटपावरून महायुतीत पुन्हा एकदा तिढा रंगण्याची चिन्ह आहे। शिंदे साहेब घ्या, मोदी साहेबांना सांगा, शहा साहेबांना सांगा की मला 100 उमेदवार द्या, 90 आपण आमदार नाही निवडून आणलेत, ते तुमच्या सांगितलं आम्ही हळून जाऊ। घ्या, मागून घ्या। होय शिंदे साहेब, मागून घ्या। कोणाला किती जागा मिळाव्यात, भुजबळ साहेब काही वेगळं सांगतायत, रामदासजी काही वेगळं, पण मला वाटतं हा निर्णय तिन्ही आमचे नेते मिळून त्या ठिकाणी करतील। राष्ट्रीय पातळीवर आमच्या दिल्लीमध्ये त्या संदर्भामध्ये सगळ्याची चर्चा होईल आणि त्यानंतर तो निर्णय होईल। आता मागणी कोणाची काही असू शकते, पण शेवटी अंतिम याला जो स्वरूप येईल ते दिल्लीमधून त्या ठिकाणी येईल आणि सर्वांच्या सहमतीने होईल। लोकसभेतील पराभव भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागलाय। त्यामुळे महायुतीचे नेते अजित पवार गटाकडे आपला मोर्चा वळवू लागले। आधी भाजपा आणि आता शिंदेंची शिवसेना अजितदादांविरोधात उघडपणे बोलू लागली आहे। अशा परिस्थितीत अजित पवार गटासाठी पुढची वाट सोपी नसणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।